मुंबईतील आझाद मैदानामध्ये आशा सेविकांचं गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। राज्य सरकारनं गेल्या वर्षी दिलेल्या आश्वासनानंतर सरकारनं कोणतीही अंमलबजावणी केली नसल्यामुळे आशा सेविका सरकारवरती प्रचंड नाराज आहेत। या आशा सेविकांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलन सुरू असताना महाराष्ट्राचा आणि एकूणच महाराष्ट्रातल्या ज्या महिला बाल विकास जे मंत्रालय असतं त्याचा कणा असलेल्या आशा सेविका गेल्या 4 दिवसांपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबई या ठिकाणी असलेल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत। हे आंदोलन अशासाठी आहे की राज्य सरकारने त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन आहे। आपण सध्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आलेलो आहोत जिथे आशा सेविका आणि त्यांचे सुपरवायझर गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करतात। आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। ताई, काय सांगाल, आंदोलनाचे पहिल्यांदा मुद्दे काय काय तुमचे? या ठिकाणी आपल्याला माहित आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 23 दिवसाचा आशा आणि गटप्रवर्तकांनी संप केला होता। त्यानंतर माननीय आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः घोषणा केली आणि पत्र काढले की आशा ताईंना 7,000 रुपये वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना 10,000 रुपये हे करण्यात येईल आणि शिवाय दिवाळी बोनस 2,000 रुपये देण्यात येईल आणि त्यांनी 1 महिन्याचा वेळ मागितलेला आहे। आता आपण बघतोय की 3 महिने उलटून गेले परंतु शासन निर्णय निघालेला नाही। महाराष्ट्रातले सगळ्या या आशा आणि गटप्रवर्तक संपामध्ये सहभागी आहेत। ज्या आता आमच्या सहकार्याने ज्या मागण्या सांगितल्या की 7,000 आणि 10,000चा GR सरकारनं काढावा, या मागणीसाठी किंवा GR काढण्यासाठी ह्या सगळ्याच्या सगळ्या 70,000 आशा आणि 3,600 गटप्रवर्तक 12 जानेवारीपासून संपामध्ये आहेत आणि 7 तारखेपासून या आझाद मैदानच्या आंदोलनात पण आहेत। सरकार फक्त वेळकडूपणा करत आहे हे आमच्या लक्षात आलं। त्यानंतर परत 12 जानेवारी 2024 पासून आज आम्ही संप पुकारलेला आहे। आज संपाचा 34वा दिवस आहे। 6 दिवस झाले आशा आणि गटप्रवर्तक रस्त्यावरची लढाई लढत आहेत, परंतु सरकारने आणखीन सकारात्मक निर्णय घेतलेला नाही। नेहमी ज्यावेळेस मुख्यमंत्र्याकडे सिस्टममुळे गेलो, आरोग्यमंत्र्याकडे सिस्टममुळे गेलो, त्यावेळेस त्यांनी फक्त बोलाचीच भात बोलाची कडी, फक्त शब्दांनाच सकारात्मक सरकार आहे असं मला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।